ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. आगामी वर्षात होऊ घातलेल्या आर्थिक जनगणनेमध्ये फेरीवाल्यांची गणना सुद्धा व्यावसायिकांच्या श्रेणीमध्ये केली जाणार आहे. श्रेणी ठरवताना काही बदलांची शक्यता आहे. शेतीपासून ते खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्या तसंच शासकीय कर्मचाऱ्यांचा डेटा तयार केला जाईल. पुणे एसटी विभागात नव्याने 134 ई बसेस दाखल होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. 2 महिन्यात त्या बसेस रस्त्यावरती धावणार आहेत. मालमत्ता कराच्या वसुलीबाबत बदलापूर नगरपालिकेकडून शासनाची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप केला जातोय. माहिती अधिकारात याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 62% मालमत्ता कराची वसुली झाली. मात्र शासनाचं अनुदान थांबवू नये यासाठी पालिकेकडून 90 ते 95% कर वसुली झाल्याचं सांगितलं जात असल्याचा आरोप माजी नगरसेवक संभाजी शिंदेंनी केला. वरळीमधील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पांतर्गत म्हाडाकडून 40 मजल्यांचे 34 टॉवर उभारले जात आहेत. त्यापैकी 60 टॉवर बांधून तयार झाले असून इमारतींच्या आतील भागातील काम सुरू आहे. येत्या मार्चपर्यंत 2 टॉवरमधील घरांच्या चाव्या दिल्या जाणार आहेत. सर्व टॉवरचं काम 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. अनेक धीम्या मार्गावरनं जलद मार्गावर जाण्यासाठी रेल्वेला ट्रॅक बदलावा लागतो. आता लोकलचे हे ट्रॅक बदलणं जलद गतीनं होणार आहे. क्रॉसओव्हर पॉइंटवरती थिक वेब स्विच बसवण्याचा नवीन उपक्रम रेल्वेनं सुरू केला असून त्यामुळे क्रॉसिंगच्या ठिकाणी लोकलचा वेग ताशी 50 किलोमीटर इतका असेल. मुंबईमध्ये बेशिस्त वाहन चालकांविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. शनिवारी रात्री 12 ते रविवारी सकाळी 5 दरम्यान केलेल्या कारवाईत तब्बल 6369 वाहनं तपासण्यात आली. यावेळी कारवाईत 1839 वाहन चालकांवरती कारवाई करण्यात आली. मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणारे बिल्डर पालिका प्रशासनाच्या रडारवर आलेत. प्रदूषण नियंत्रणाचे नियम मोडणाऱ्या बुलेट ट्रेन मेट्रोसोबतच जवळपास 500 बांधकामांना पालिकेनं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुंबई पालिकेकडून मुंबईच्या सर्व प्रशासकीय विभागातील विविध ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यात येते. त्यात घनकचरा व्यवस्थापन विभागानं रविवारी दिवसभरात 273 मेट्रिक टन डेब्रिजचं संकलन केलं. मुंबईत कुत्र्यांच्या वाढत्या संख्येसोबतच श्वानदंशाच्या घटना देखील वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षात किती जणांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला, किती जणांना रेबीज झाला, त्या अनुषंगानं काय कारवाई केली याची माहिती मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे मागण्यात आली आहे. मात्र आरोग्य विभागाकडून त्या संदर्भात कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही. पुण्यात कडाक्याची थंडी पसरली. एनडीए परिसरात तापमानाचा पारा 8 अंशांवरती गेलाय. पुणेकर गारठलेत. पुढील 2 दिवस थंडीचा जोर वाढलेला राहील असा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून तापमानाचा पारा घसरलाय. जिल्ह्यात 7.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. थंडीपासून बचावासाठी नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. धाराशिवमध्ये पारा 14 अंशांवरती गेल्यामुळे इथे मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. कडाक्याच्या थंडीत नागरिक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. नाशकात सध्या थंडीचा कडाका बघायला मिळतोय. तापमानात मोठी घट झाली आहे. त्यामुळे नाशकात सर्वत्र धुक्याची चादर पसरली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या आठवडाभरापासून थंडीची कडाक्याची लाट पसरली आणि रात्रीच्या तापमानात चांगलीच घट झाली आहे. जिल्ह्याचा पारा 60 डिग्रीपर्यंत आला असून रविवारी यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. थंडीपासून बचावासाठी शेकोट्यांचा आधार घेतला जातोय. थंडीचा जोर वाढताच जळगाव जिल्ह्यातील जलाशयांवरती परदेशी पक्ष्यांचं आगमन झालंय. रशिया, सायबेरिया, युरोपीय देशांसोबतच श्रीलंका, पाकिस्तान आणि जम्मू काश्मीर भागातनं अनेक पक्षी इथे दाखल झालेत. पक्षीप्रेमींसाठी ही पर्वणी ठरली आहे. तळेगाव रेल्वे स्टेशनजवळ पार्किंग असलेल्या एका कारला अचानक आग लागली. दरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. तर या आगीचं कारण काय हे अद्यापही अस्पष्ट आहे. दारू पिण्यासाठी 100 रुपये उसने दिल्यानंतर ते परत मागितल्यामुळे मित्रानंच मित्राची हत्या केली. डोक्यात दगड घालून राहुल गुडवे या इसमानं आपल्याच मित्राची निर्घृण हत्या केली. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. श्रीवर्धन तालुक्यातील रोठा सुपारी व्यापाऱ्यांचे बागायतदारांचे चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालंय. 70% सुपारीच्या झाडांचं नुकसान झाल्यामुळे सुपारी बागायतदार आर्थिक संकटात सापडलाय. गुजरातमधील शेवग्याचा हंगाम सुरू झालाय. आवक वाढल्यामुळे दरात घट झाली आहे. 3 आठवड्यांपूर्वी 600 रुपये किलो असे दर मिळाले होते आणि आता किरकोळ बाजारात 1 किलो शेवग्याचे दर 200 ते 240 रुपयांपर्यंत खाली आलेत. शेवग्याच्या दरात घट झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळालाय. जुन्नरमध्ये एसटी स्थानकात पिकअप नेऊन स्टंटबाजी करणाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला अटक केली आहे. महाड ते आंबडवे या राष्ट्रीय महामार्गाचं काम संथ गतीनं सुरू आहे. त्यामुळे स्थानिकांना नाहक त्रास होतोय. दरम्यान काम लवकर संपवावं नाहीतर आंदोलन करू असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिलाय. तामिळनाडूच्या तोठीकोडीत मुसळधार पावसानं हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात मुसळधार पावसानं हजेरी लावल्यामुळे स्थानिकांची मोठी तारांबळ झाली. तर पावसामुळे मात्र इथे रस्त्यावरती पाणी साचलं.
शेतकरी नेते सरवणसिंह पंढेर यांनी पंजाब वगळता आज देशभरात ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं, तर संपूर्ण पंजाबमध्ये रेल रोको करण्याचा इशारा दिलाय. जयपूरमध्ये एका कोचिंग सेंटरमध्ये गॅस लिकेज झाल्यामुळे 9 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. यातील दोघांची तब्येत नाजूक असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान गॅस लिकेज झाल्यानंतर रुग्णालयाबाहेर विद्यार्थ्यांनी मोठी घोषणाबाजी केली. त्यानंतर विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये राडा झाला. अलीगडमध्ये एका कारखान्यात गॅस गळती झाल्यामुळे खळबळ माजली. यात कारखान्यातील 6 मजूर बेशुद्ध झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बुलंदशहरमध्ये लग्नाच्या मिरवणुकीवेळी दगडफेकीची घटना घडली. यावेळी नवरदेवाला घोड्यावरून खाली पाडण्यात आलं, तर वराडी मंडळींना सुद्धा बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीचं काय कारण आहे अद्याप अस्पष्ट आहे. पंजाबमधील जालंधरमध्ये कुत्र्यांनी एका वृद्ध महिलेवर हल्ला केला. हल्ल्यात वृद्ध महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मध्य प्रदेशच्या नर्मदापुरम येथील सातपुडा व्याघ्र प्रकल्पात अस्वलांचा समूह पाहून वाघानं आपला मार्ग बदलला. हे सगळं चित्र कॅमेऱ्यात कैद झालंय. बिहारच्या बेतिया या भागात अजगर सापडल्यामुळे खळबळ माजली. वनविभागाच्या पथकानं अजगराला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं. गुजरातमधल्या मेहसाणामध्ये एका गायीनं लहान मुलावर हल्ला केला. या हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे पेट्रोलनं भरलेला एक टँकर नियंत्रणाबाहेर जाऊन उलटला. टँकरमध्ये पेट्रोल लुटण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. गुजरातच्या अरावलीमध्ये एका अनियंत्रित कारचालकानं अनेकांना चिरडलं. या अपघाताची दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हिमाचल प्रदेशातील उनामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या एका वृद्ध महिलेला भरधाव वेगात येणाऱ्या अँब्युलन्सनं धडक दिली. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय. छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका स्कूटरला आग लावणाऱ्या मुलीला पोलिसांनी पकडलं. या मुलीची मानसिक स्थिती नीट नसल्याची बाब समोर आली आहे. मध्य प्रदेशात मुरैनामध्ये वाढदिवसाच्या पार्टीत एका लष्करी जवानांना अचानक गोळीबार केला. या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. सुरत पोलिसांनी डुप्लिकेट नोटांसोबतच 3 आरोपींना अटक केली. हे आरोपी मुंबईतून बनावट नोटा आणून सुरतमध्ये फसवणूक करत असल्याचं समोर आलं. कनौजमध्ये शेतात पहारा देणाऱ्या जोडप्यावरती गुंडांनी हल्ला केला. हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. बिहारच्या समस्तीपूरमध्ये आपसातील वादातून मारामारी आणि गोळीबार झाला. गोळीबारात दोघांचा मृत्यू झालाय. जम्मूमध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीवरती पोलिसांनी कडक कारवाई केली. आरोपी असलेल्या जोडप्याला अटक करण्यात आली. काश्मीरमधील बांदीपोरा येथे लष्कराच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात अनेक जवान जखमी झाले.